नमस्कार मित्रांनो, तुमच्या वाढत्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आपण 2 बॅच पाहत आहे. एक आहे आपली मेगा बॅच, जे आपण जीकेबद्दल पाहत आहे, आणि दुसरी बॅच आहे आपली टार्गेट बॅच. टार्गेट बॅचमध्ये आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता पाहत आहे. ठीक आहे. मेगा बॅचमध्ये आपण याआधी चालू घडामोडी आणि काही आलेले महत्त्वाचे प्रश्नसुद्धा पाहिले आहेत. ते तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता, ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी. आणि आज आपण पाहणार आहे याआधी झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांमधील इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी या विषयातील महत्त्वाचे प्रश्न. आपण दररोज 25 प्रश्न पाहत आहे. ठीक आहे. आपला हा 25 प्रश्नांचा डोज आहे, जो डेली तुम्हाला घ्यायचा आहे. आणि सामान्य ज्ञान हा असा विषय आहे ज्याची व्याप्ती ही खूप मोठी आहे. ठीक आहे. आणि त्याच प्रश्नांना अनुसरून आपण त्या विषयावर फोकस देऊन अभ्यास करत आहोत. याच प्रश्नांमधून आपण त्याचे स्पष्टीकरणसुद्धा पाहत आहे, जेणेकरून त्याच प्रश्नाशी निगडीत जर दुसरा प्रश्न आला तर तो सुद्धा आपला जायला नको. चला तर पाहूया आजचे काही महत्त्वाचे प्रश्न. पहा, पहिला प्रश्न. कोणता दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो? तर उत्तर आहे मित्रांनो 27 फेब्रुवारी. तर मित्रांनो, 27 फेब्रुवारी हा आपण कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणून आपण मराठी भाषा दिन साजरा करतो. कमेंटमध्ये सांगायचं आहे की कुसुमाग्रज हे आपण कोणाला म्हणतो. ठीक आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कुसुमाग्रज, केशवसूत, केशवकुमार या नावांबद्दल बोललेलो आहे. तर मित्रांनो, मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवशी आपण साजरा करतो. ठीक आहे. लक्षात ठेवायचे 27 फेब्रुवारी. पुढचा प्रश्न. भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू झाली? तर दिनांक आहे 22 ऑगस्ट 1994. तुम्हाला माहीत असेल मित्रांनो, जेव्हा भारतामध्ये मोबाईल सेवा सुरू झाली तेव्हा तो मोबाईल जो होता तो होता जवळपास 45,000 रुपयाचा. ठीक आहे. ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर उत्तर आहे चीन. चीनमधील शंघाई येथे ब्रिक्सचे मुख्यालय आहे. ब्रिक्सबद्दल बोललेलो आहो. ठीक. या ब्रिक्समध्ये कोणते देश येतात? या ब्रिक्स संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? आणि या संस्थेची स्थापना केव्हा झाली? हे सर्व आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे मित्रांनो 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज ही ती बळकट करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे. तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले? तर मित्रांनो 1855 या वर्षी तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न खूप वेळा विचारला जातो. महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? तर मित्रांनो 1646 मीटर कळसुबाई शिखराची उंची आहे. यासोबतच इतर सर्व शिखर आणि त्यांची उंची आणि त्यांचे ठिकाण आपण या चॅनलवर पाहणार आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते? खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे. तलाठी भरती, सरळ सेवा, पोलीस भरती परीक्षांमध्ये हा प्रश्न आलेला आहे. तर उत्तर मित्रांनो 42व्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा. नियमित दारू पिल्यामुळे कोणत्या जीवनसत्वाचा शरीरास अभाव निर्माण होतो? तर उत्तर आहे मित्रांनो व्हिटॅमिन बी. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? तर सर्वांना माहीत असेल मित्रांनो नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. पुढचा प्रश्न पहा. आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्यातील अंतराला नाभीय अंतर असे म्हणतात. आणि प्रश्न आहे की नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्येच्या कसे असते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो निम्मे. विज्ञानामधील खूप सारे प्रश्न हे रिपीट होतात, म्हणून जसेच्या तसे प्रश्न लक्षात ठेवायचे. आणि जर तुम्ही कन्सेप्ट समजून अभ्यास केला तर तुम्हाला प्रश्न पाडकायचे काम पडणार नाही. पुढचा प्रश्न. घटना समितीने जनगणमन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली? ठीक आहे. तर उत्तर आहे मित्रांनो 24 जानेवारी 1950 या रोजी घटना समितीने जनगणमन या राष्ट्रगीतास मान्यता दिली. हा पुढचा प्रश्न. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो पुणे येथे. पुढचा प्रश्न. जगातील सर्वात लहान देश कोणता? तर लक्षात ठेवायचे आहे व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे. प्रश्न क्रमांक 14. कराडजवळ प्रीतिसंगम येथे कोणत्या नद्यांचा संगम आहे? तर उत्तर आहे मित्रांनो कृष्णा आणि कोयना. तर यामध्ये प्रश्न फिरूनसुद्धा विचारू शकतात. कृष्णा व कोयना या नद्यांचा संगम कोठे आहे? तर कराडजवळ प्रीतिसंगम येथे. ठीक आहे.
पहा पुढचा प्रश्न, भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न पहा, भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात दिसतो? तर उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न पहा, वज्रेश्वरी हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील तानसा नदीजवळ हे प्रसिद्ध वज्रेश्वरी गरम पाण्याचे झरे आहे. आपल्याला काय विचारलं आहे फक्त कोणत्या जिल्ह्यात? तर लक्षात ठेवायचे आहे ठाणे जिल्ह्यात. आणि हा जो भाग आहे हा विचारला जाऊ शकतो म्हणून लक्षात ठेवायचा. पहा पुढचा प्रश्न, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी उपोषण कोणी केले होते? तर उत्तर आहे मित्रांनो साने गुरुजी. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय समृद्धी महामार्गाचे लांबी महाराष्ट्रात किती आहे? तर किती आहे मित्रांनो 701 किलोमीटर. समृद्धी महामार्गाचे सर्व प्रश्न आपण या यूट्यूब चॅनलवर घेणार आहे कारण की खूप वेळा प्रश्न यावर येतात. पुढचा प्रश्न पहा, भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न पुन्हा लिहिला आहे, लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न पाहू, कोणत्या दिवशी राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो? तर उत्तर आहे मित्रांनो 12 जानेवारी. आणि या दिवशी आपण राष्ट्रीय युवा दिवस का साजरा करतो? तर या दिवशी आपण स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस साजरा करतो आणि म्हणूनच हा दिवस आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न, लाल ग्रह असे सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला संबोधले जाते? तर उत्तर आहे मित्रांनो मंगळ या ग्रहाला लाल ग्रह म्हणून संबोधले जाते. यामागे वैज्ञानिक कारण असे आहे की आयरन ऑक्साईडच्या या ग्रहावर अस्तित्वामुळे या ग्रहाला लाल रंग प्राप्त होतो म्हणून तो ग्रह आपण लाल ग्रह म्हणून सुद्धा ओळखतो. कोणता? तर मंगळ. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, कोणत्या दिवशी पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो? तर उत्तर आहे मित्रांनो 21 ऑक्टोबर. हा दिवस आपण देशाच्या संरक्षणाकरिता आपले प्राण गमावलेल्या पोलिसांच्या बलिदानाची आठवण म्हणून नेहमी साजरा करतो. पुढचा प्रश्न, सर्वात मोठा दिवस कोणता? तर उत्तर आहे मित्रांनो 21 जून. तुमच्यासाठी प्रश्न आहे, पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शब्द आहे मौल्यवान. मौल्यवान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कमेंटमध्ये सांगायचे आहे मित्रांनो. तर याच प्रकारे आपण आणखीसुद्धा प्रश्न पाहणार आहेत ज्यामध्ये आपण दररोज 25 प्रश्न पाहू आणि हे सर्व प्रश्न महत्त्वाचे राहतील. आणि याच प्रश्नाच्या आधारे जो घटक आपण प्रश्नामध्ये पाहू त्याबद्दल विस्तृत माहितीसुद्धा या चॅनलवर पाहणार आहे. जसे की आपण पाहिले होते की ब्रिक्सचं मुख्यालय कुठे आहे, तर याबद्दल संपूर्ण माहितीचा एक व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर तुम्हाला आपल्या या पाहायला मिळेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.